जे विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल, व्हीजेएनटी कॅटेगरीमध्ये असेल किंवा एसबीसी कॅटेगरीमध्ये असेल ते विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी फॉर्म भरू शकतात. तर फर्स्ट इयरचे विद्यार्थी कसे फॉर्म भरणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सर्वात प्रथम तुम्हाला जी नवीन साईट आलेली आहे या साईटला व्हिजिट करावी लागेल. साईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओबीसी आणि व्हीजेएनटीसाठी इथे नोटिफिकेशन दिलेले आहे. तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी नोटिफिकेशनचे संपूर्ण पॉईंट एकदा रीड करून घ्या आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरा. नवीन विद्यार्थी असेल, रजिस्ट्रेशन जर केलेलं नसेल या नवीन साईटवर तर रजिस्टरचं ऑप्शन दिलेलं आहे. इथून तुम्हाला ईमेल ID, मोबाईल नंबर यूज करून, आधार कार्ड नंबर यूज करून तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा ID आणि पासवर्ड हा रेडी करून घ्यावा लागेल. आणि ज्यांच्याकडे जुन्या साईटचा जरी ID आणि पासवर्ड असेल तर तोच ID इथे चालणार तुमचा आणि पासवर्डसुद्धा चालणार आहे. तर ज्यांच्याकडे ID आहे त्यांनी ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा इन्सर्ट करा आणि साइन इन करा. ID पासवर्ड नसेल तर रजिस्ट्रेशनमधून सर्वात अगोदर ID आणि पासवर्ड हा रेडी करून घ्या आणि त्यानंतर लॉग इन करा. तर अशा प्रकारे सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना करून घ्यायचं आहे ते म्हणजे लॉग इन. तर लॉग इन करून घेऊ आपण. लॉग इन केल्यानंतर बघू शकता विद्यार्थ्याची कास्ट कोणती आहे, व्हीजेएनटी आहे. यामध्ये ही पोटजात आहे. इथे इन्कम टाकलेलं आहे विद्यार्थ्याच्या फॅमिलीचं. इथे डिस्ट्रिक्ट आहे, इथे तालुका आहे. यामधून स्कीम चूज केलेली आहे बघा, आधार आहे, हॉस्टेल स्कीम आहे. हे व्हीजेएनटीचं हॉस्टेल आहे आणि हे SCचं हॉस्टेल आहे. तर जागा असेल NTच्या त्यामुळे यांना SCचं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे. तर आपल्याला हे फॉर्म भरायचे नाही आहे, आपल्याला भरायचा आहे आधार. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म आहे. ठीक आहे. 2026-27 चालू वर्ष आणि इथे न्यू क्लिक केलेलं आहे आपण. क्लिअर. तर आता आपल्याला न्यूमधून फॉर्म भरायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ज्या ठिकाणी, आणि इथे सुद्धा लक्षात असू द्या हे जे तालुका आणि जिल्हा लिहिलेला आहे हे तुमच्या कॉलेजचं आहे, तुमच्या गावाचं नाही आहे की जिथून तुम्ही आलेले आहात. जिथे कॉलेज आहे, ज्या तालुक्याला, ज्या जिल्ह्याला तुमचे कॉलेज आहे तो तालुका आणि ती डिस्ट्रिक्टच टाकायची आहे तुम्हाला स्टार्टिंगला अप्लाय करताना. कारण की संपूर्ण माहिती तुम्हाला ज्या लोकेशनवर तुम्ही शिकत आहात किंवा शिकण्यासाठी आलेले आहात तिथलीच माहिती पाहिजे. क्लिअर. कोणाला काही डाऊट्स असेल कमेंट्स करू शकता. इथे स्वतःचा ॲड्रेस टाकू नका. सर्वात प्रथम बघू शकता अमरावती जिल्हा घेतला, अमरावती तालुका घेतला, काय एरर आलेला बघा. सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट अँड तालुका हॉस्टेल प्रेझेंट, प्लीज अप्लाय फॉर हॉस्टेल स्कीम. याचा अर्थ काय आहे, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट आधार योजनेला फॉर्म भरता येत नाही कारण त्यांना भरावा लागतो तो म्हणजे हॉस्टेलचा फॉर्म. क्लिअर. फर्स्ट इयरला स्वाधार मिळत नाही, तुम्हाला भरावा लागेल हॉस्टेलचा फॉर्म. आणि कोण फॉर्म भरू शकते, ज्या ठिकाणी हॉस्टेल अवेलेबल नाही आहे, एखादा तालुका असेल, एखादी डिस्ट्रिक्ट असेल, ज्या ठिकाणी हॉस्टेल अवेलेबल नाही आहे त्याच ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. तर यामध्ये आता जर चेक करतो म्हटलं बघा, इथे तर अप्लाय करू शकत नाही कारण की अमरावतीमध्ये हॉस्टेल अवेलेबल आहे. तुम्ही नागपूरला आहे, नागपूरला हॉस्टेल आहे. असे भरपूर जिल्हे आहे की ज्या ठिकाणी ओबीसीचे हॉस्टेल आहे, व्हीजेएनटीसाठी हॉस्टेल आहे. आणि ज्या तालुक्याला हॉस्टेल वगैरे नसेल तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. आता आपण इथे एखादा तालुका चेंज करून बघू की ज्या तालुक्याला हॉस्टेल नाही आहे तिथे डायरेक्टली आधार योजनेला अप्लाय होते का. ठीक आहे. तर इथे आपण तालुका चेंज करून बघू आता. तर बघू शकता इथे आम्ही एक तालुका घेतला आहे, चांदूर रेल्वे. आधार योजना आहे, बघून घ्या तुमच्यासमोर. आणि अप्लाय केलं आहे बघा, फॉर्मसाठी डायरेक्टली अप्लाय झालेला आहे. तर या प्रोसेसनी आपण आता फॉर्म भरू शकतो. तर जिथे हॉस्टेल अवेलेबल नाही आहे ते विद्यार्थी डायरेक्ट आधारचा फॉर्म भरू शकतात. आणि जर हॉस्टेल असेल तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना स्टार्टिंगला किंवा डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना अगोदर हॉस्टेलचा फॉर्म भरायचा आहे. तर आता प्रोसीड अप्लिकेशनला क्लिक करून आपण भरणार आपला फॉर्म. त्यानंतर प्रोसीड टू अप्लायला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचे नाव दिसेल, जेंडर, जन्मतारीख, इथे मोबाईल नंबर, इथे अनमॅरिड. त्यानंतर इथे तुम्हाला फादरचे नाव टाका, इथे मदरचे नाव टाका. त्यानंतर इथे अनाथ आहात का, येस नो मध्ये तुम्हाला ॲन्सर द्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी, ऑलरेडी आपली व्हीजेएनटी कॅटेगरी आहे परंतु यामध्ये कास्ट चेंजचा ऑप्शन आहे म्हणजे कास्ट चेंज करू शकता. आम्ही चेंज करून बघितली परंतु इथे चेंज केल्यानंतर पेजला रिलोड केल्यानंतर तीच कास्ट येणार आहे. जेव्हा आपण स्टार्टिंगला अप्लाय केलं तिथे जी कास्ट चूज केलेली आपण तीच कास्ट यामध्ये ॲटोमॅटिक येऊन जाणार आहे. इथे तुम्ही कोणतीही कास्ट चेंज केली तरी. त्यामुळे जी कास्ट तुम्ही अगोदर फॉर्म फिलअप करताना किंवा अप्लाय करताना चूज केलेली आहे तीच कास्ट यामध्ये राहू द्या. त्यानंतर इथे कास्ट टाका, पोटजात टाका, इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका, कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिस्ट्रिक्टमधून काढलेली आहे ते टाका, इथे तुमचे नाव टाका. सब डिव्हिजनल ऑफिसरनं दिलेली आहे की DY कलेक्टरनं दिलेली आहे, कास्ट सर्टिफिकेटवर दिलेलं आहे. त्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला काढलेली आहे ती माहिती फिल करा. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला डोमेसाईलची इन्फॉर्मेशन मागितली आहे. इथे डोमेसाईलचा नंबर टाकावा लागेल
आणि डोमेसाईल सर्टिफिकेट कोणी दिलेलं आहे. आता तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईलचे नंबर टाकता येत नसेल तर या व्हिडिओला एक व्हिडिओ लिंक करून दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे. 2 मिनटं तो व्हिडिओ बघा, तुम्ही स्वतः तुमचे डॉक्युमेंटचे नंबर टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, कॅटेगरी इन्फॉर्मेशन, डोमेसाईल इन्फॉर्मेशन यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही जेवढं इन्कम स्टार्टिंगला ॲड केलेलं आहे ते इन्कम ॲटोमॅटिकली तुम्हाला इथे दिसून पडेल. तर या प्रोसेसनी तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या फिल करू शकता. संपूर्ण माहिती फिल करून घ्या आणि त्यानंतर ह्या पेजला सेव्ह करा, म्हणजे तुमची संपूर्ण माहिती ही सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा परमनंट ॲड्रेस टाकायचा. तर तुमचा परमनंट ॲड्रेस गावाकडचा असेल, तुमच्या आधार कार्डवर जरी असेल तर इथे 3 लाईनमध्ये ॲड्रेस टाका, जिल्हा टाका, तालुका टाका, इथे गावाचे नाव टाका आणि इथे पिनकोड टाका. ठीक आहे. आणि आता टाकायचं तुम्हाला इथे प्रेझेंट ॲड्रेस. प्रेझेंट ॲड्रेस तुमचा कोणता टाकायचा आहे, जिथे तुम्ही भाड्याने राहत आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे. ज्यांच्याकडे तुम्ही भाड्याने राहत आहे, हॉस्टेल असेल तर हॉस्टेलचा ॲड्रेस टाका, किंवा कोणाच्या घरी राहत असेल तर तो ॲड्रेस टाका. इथे केअर ऑफमध्ये त्यांचे नाव टाकू शकता, नाही टाकलं तरी इथे ओनरचे नाव येऊन जाणार. 3 लाईनमध्ये त्यांचा ॲड्रेस टाका, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, गावाचे नाव टाका, पिनकोड टाका, प्रिमायसेस हॉस्टेल आहे किंवा हाऊस आहे, रेंटेड हाऊस आहे, या प्रकारे तुम्हाला यामधून सिलेक्ट करायचं आहे. इथे ओनरचे नाव म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही राहता, ज्यांचे तुम्ही इलेक्ट्रिक बिल जोडणार आहे त्या व्यक्तीचे नाव टाका. इथे त्याच व्यक्तीचे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा, म्हणजे हा जो ॲड्रेस आहे तुम्ही जिथे भाड्याने राहत आहे तिथला ॲड्रेस आहे. कारण की आपण आता देणार आहे रेंट ॲग्रीमेंट फॉर्म फिलअप करताना, कारण हा फॉर्म आपण आधारचा भरतो आहे, त्यामुळे तुम्हाला रेंटने राहत आहे असे दाखवलेले आहे आणि त्यामुळेच तुम्हाला जी आहे स्कॉलरशिप मिळणार आहे. तर इथे तुम्हाला तुमच्या रेंटचा ॲड्रेस टाकायचा आणि इथे तुम्हाला तुमच्या गावाकडचा ॲड्रेस टाकायचा आहे. संपूर्ण ॲड्रेस फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे पॅरेंटचा ॲड्रेस. तर बघा, पॅरेंटचा प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तोच असणार आहे. तर त्यामुळे बाबाचा म्हणजे तुमचे जेही फादर आहे त्यांचा ॲड्रेस यामध्ये इन्सर्ट करा आणि तुमचा ॲड्रेस जर सेम टू सेम असेल तिथे चेकबॉक्सला क्लिक करा, हाच ॲड्रेस इथे ऑटोमॅटिक लिहून जाणार. मोबाईल नंबर टाका, ईमेल ID कंपल्सरी नाही आहे, त्यामुळे नाही टाकली तरीच चालेल. तर या प्रकारे फॅमिलीचा, आपल्या वडिलांचा ॲड्रेस व्यवस्थितरित्या फिल करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही आता ॲडमिशन घेतलेली आहे फर्स्ट इयरला किंवा डायरेक्ट सेकंड इयर घेतलेली असेल त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन टाकायची. इथे डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, ते गाव आहे किंवा सिटी आहे किंवा मग तालुका आहे त्या प्रकारे इन्सर्ट करा. क्वालिफिकेशन लेवल डिग्री आहे, डिप्लोमा आहे या प्रकारे इन्सर्ट करा. स्ट्रीम कोणती आहे, आर्ट आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, इंजिनिअरिंग आहे, या प्रकारे सिलेक्ट करा. स्ट्रीम टाकल्यानंतर कॉलेजचे नाव टाका, कोर्सचे नाव टाका. ॲडमिशन इथे इयर 2026, इयर ऑफ स्टडी फर्स्ट इयर आहे, डायरेक्ट सेकंड इयर आहे. परस्युइंगला यस क्लिक करा. त्यानंतर ॲडमिशनची डेट टाका आणि इथे मोडमध्ये रेग्युलर टाका. या प्रकारे ज्या ठिकाणी तुम्ही यावर्षी ॲडमिशन घेतलेली आहे, फर्स्ट इयर असू शकते किंवा डायरेक्ट सेकंड इयरला असू शकते, त्या प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. मी आता तुम्हाला फिल करून दाखवतो. बघा, जिल्ह्याचं नाव टाकलं आहे, तालुका तुम्हाला ऑलरेडी आपण सांगितलं होता कोणता होता. इथे जिथे कॉलेज आहे तिथलं नाव टाकलेलं आहे. अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, सायन्स फील्ड आहे आमची, कॉलेजचं नाव टाकलेलं आहे. BCAला ॲडमिशन आहे, कॅप थ्रू ॲडमिशन घेतलेली आहे मी 2026ला, फर्स्ट इयरला आहे, फर्स्ट इयर परस्युइंग आहे, डेट ऑफ ॲडमिशन टाकलेली आहे, प्रोफेशनल कोर्स आहे, गॅपमध्ये 0 आणि रेग्युलर आहे. क्लिअर. अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता जे विद्यार्थी आर्ट कॉमर्सला असेल ते विद्यार्थी इथे ॲडमिशन इन्स्टिट्यूट लेवलला करेल, त्यामुळे त्यांचे 1-2 ऑप्शन यामधून रिमूव्ह होऊन जाणार. तर याच प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या फिल करून घ्यायची आहे. तर संपूर्ण माहिती करंट क्वालिफिकेशन म्हणजे सध्या तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन जिथे घेतलेली आहे त्या ठिकाणची संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या फिल करून घ्या आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा. सेव्हला क्लिक केल्यानंतर तुमची प्रेझेंट क्वालिफिकेशन लेवल ही सबमिट होऊन जाणार, म्हणजे सेव्ह होऊन जाणार. आणि यानंतर तुम्हाला पास क्वालिफिकेशन जेही तुम्ही आतापर्यंत एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे ते संपूर्ण एज्युकेशनची माहिती तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप. तर सर्वात प्रथम आपण ही जी माहिती आहे म्हणजे चालू अभ्यासक्रमाची ही आता सेव्ह करून घेणार. तर याला सेव्ह करून घ्या. सेव्ह झाल्यानंतर बघू शकता पास कोर्स, पास क्वालिफिकेशन. आता यामध्ये हा विद्यार्थी BCAला आहे, यांनी कंप्लीट काय केलेलं आहे, SSC HSC दोनच एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप यामध्ये त्यांना 10वी आणि 12वी ॲड करायची आहे. तर सर्वात प्रथम 10वी ॲड करा. इथे क्वालिफिकेशन लेवल 10वी टाका, स्ट्रीममध्ये 10वी टाका, कोणतं शाळा होती तुमची, कोर्स टाका, स्टेट बोर्ड होतं की CBSE टाका, एज्युकेशन मोडमध्ये रेग्युलर टाका, ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर टाका, अटेम्पमध्ये 1 करा, पर्सेंटेज टाका आणि 10वीची मार्कशीट इथे अपलोड करा. सेम टू सेम 12वीचे तुम्हाला ॲड करायचं आहे, म्हणजे 10वी आणि त्यानंतर 12वीची इन्फॉर्मेशन ॲड करून घ्या आणि इथे तुमची जी ही मार्कशीट आहे अपलोड करून घ्या. बघू शकता तुमच्यासमोर आम्ही 10वीची इन्फॉर्मेशन ॲड करत आहे. याच प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या फिल करून घ्यावी लागेल. ठीक आहे. तर 10वी आणि 12वीची माहिती पास क्वालिफिकेशनमध्ये व्यवस्थितरित्या फिल करून घ्या
आणि सेव्ह करत चला. सेव्ह केल्यानंतर जे एज्युकेशन तुम्ही ॲड करणार ते सेव्ह होऊन जाणार. या प्रकारे 10वी ॲड केलेली आहे. सेम टू सेम प्रोसेसनी आता आम्ही 12वी ॲड करतो. तुम्हीसुद्धा याच प्रोसेसनी तुमची 10वी आणि 12वी ॲड करा. त्यानंतर बघू शकता अदर डिटेल्समध्ये 3 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे. काही मेंटेनन्स स्कॉलरशिप घेत आहे का, सेल्फ एम्प्लॉय आहे का, आणि काही बिझनेस वगैरे. तर सगळं पूर्ण याच्यामध्ये नो करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. आता यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की हा फॉर्म आधारचा असूनसुद्धा यामध्ये हॉस्टेल प्रिफरन्सचा एक ऑप्शन आलेला आहे. आम्ही या ऑप्शनला बघितलं, हे ऑप्शन क्लिक करायचं नाही आहे, संपूर्ण करून बघितलं, परंतु ह्या ऑप्शनला क्लिक केल्याशिवाय आपण आपला फॉर्म सबमिट करू शकत नाही आहे. आम्ही हेल्पडेस्कलासुद्धा कॉल करण्याचा प्रयत्न बघितला, परंतु काही रिस्पॉन्स मिळाला नाही आहे. त्यामुळे आम्ही हे हॉस्टेलचं ऑप्शन आमच्या फॉर्ममध्ये ॲक्सेप्ट करून घेतलं आणि जो फॉर्म आहे हा आधारमध्ये सबमिट केला आहे. कारण आम्ही बॅक जाऊन चेक केलं आहे की अप्लायमध्ये आम्ही आधारच चूज केला आहे का, तर हो आम्ही आधारच चूज केलेलं होतं. त्यामुळे तुमच्या लॉगिनमध्ये हे ऑप्शन येऊ शकते किंवा नाही येऊ शकत. ठीक आहे, त्यामुळे चेक करा. आले तर तुम्ही या ऑप्शनला क्लिक केल्याशिवाय सबमिट करू शकत नाही आहे. जसं आता आम्ही सबमिट करतो आहे, तर तुम्हीसुद्धा करूच शकता, कारण की दुसरं ऑप्शन आपल्याकडे आहे नाही आणि लवकरात लवकर आपल्याला कुठूनच काही सपोर्ट मिळत नाही, तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आम्ही हे ऑप्शन घेतलेलं आहे. होऊ शकते यामध्ये जर काही चेंजेस केले तर हे ऑप्शन रिमूव्हसुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सांगतो आहे, सध्या तरी हे ऑप्शन दिसत आहे आधार योजनेमध्ये, तर आम्ही ते ऑप्शन चूज करून घेतलेलं आहे. हॉस्टेलचं नाव आलेलं आहे त्यामध्ये एका, जे डिस्ट्रिक्टला जे हॉस्टेल होतं ते, परंतु आमच्या एरियामध्ये हॉस्टेल नाही आहे. ज्या तालुक्याला आम्ही ॲडमिशन घेतलेली आहे त्या तालुक्याला हॉस्टेल नाही आहे, त्यामुळेच आम्ही अप्लाय करू शकलेलो आहे. हा सुद्धा यामध्ये एक ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही यामध्ये थोडी अडचण आहे, थोडी ते तुम्हाला संपूर्ण माहिती बघावी लागेल आणि त्याप्रकारे फॉर्म भरावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. 10वीची मार्कशीट आहे, 12वीची मार्कशीट आहे, उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी कारण की प्रोफेशनल कोर्स आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट. आता कास्ट व्हॅलिडिटी का बरं आहे, कारण की हा कोर्स CET मार्फत आहे, प्रोफेशनल कोर्स आहे म्हणून मागितलेली आहे. तुम्ही BA BComला असते तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी राहणार नाही आहे. ठीक आहे, आणि जर कंपल्सरी राहिली समजा आणि तुमचा कोर्स जर BA असेल किंवा मग BCom असेल, तुम्हाला व्हॅलिडिटी निघतच नाही तुमची, तुम्ही तिथे सुद्धा कास्ट सर्टिफिकेट टाकू शकता. परंतु ज्यांनी ॲडमिशन CET मार्फत केलेली आहे, कॅप राऊंडनी ॲडमिशन घेतलेली आहे, त्यांना कास्ट व्हॅलिडिटीच लागणार आहे. क्लिअर. अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंटची साईज दिलेली आहे. 250 KB आतमध्ये तुम्ही PDF मध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स बनवून अपलोड करू शकता. क्लिअर. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून घ्या. डोमेसाईल टाकल्यानंतर बघू शकता डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला TC म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बोनाफाईड किंवा फी रिसिप्ट टाकू शकता, दोनपैकी एक काही पण. गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट टाका, अदर टाकू नका. CGPA टू पर्सेंटेज कन्वर्टर, तुमच्या मार्कशीटवर जर पर्सेंटेज नसेल, CGPA असेल, पॉईंटर असेल 6.7, 8 पॉईंट वगैरे असं जर पॉईंटर असेल तर तुम्हाला CGPA कन्वर्टर आणावं लागेल. म्हणजे तुमच्या पर्सेंटेज तुम्हाला नमूद केलेले आहे असे प्रूफ आणावं लागेल कॉलेजमधून की तुम्हाला किती पर्सेंटेज आहे. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी HSCवरच ॲडमिशन घेत असेल तर ते विद्यार्थी डायरेक्टली इथे मार्कशीट ॲड करू शकते. समजा एखादा विद्यार्थी आता BCAला आहे आणि BCAला तर 12वीच्या भरोशावर ॲडमिशन घेत असेल हा विद्यार्थी, तर 12वीचीच मार्कशीट या पर्सेंटेज कन्वर्टरमध्ये टाकू शकते, कारण की 12वीचेच पर्सेंटेज असणार आहे आणि पर्सेंटेजची त्यांची मार्कशीटच ऑलरेडी पर्सेंटेजची असल्यामुळे त्यांना CGPA वगैरे नाही आहे, त्यामुळे डायरेक्टली मार्कशीट अपलोड करा. त्यानंतर बघू शकता डॉक्युमेंट्स काय आहे, नोटरी करायची आहे, डिक्लेरेशन फॉर्म आहे की स्थानिक रहिवासी नाही आहे आणि कोणत्या ठिकाणी तुम्ही रेंटनी राहत आहे, म्हणजे रेंट ॲग्रीमेंट आहे. या प्रकारे तुम्हाला ते बनवून घ्यावं लागेल, नोटरी करावी लागेल तुम्हाला की तुम्ही स्थानिक रहिवासी नाही आहे आणि भाड्याने राहत आहे म्हणून. या प्रकारे नोटरी सांगितलेली आहे. त्यानंतर एक ॲफिडेविट आहे की तुम्ही कोणत्याही शासकीय वसतिगृहाला म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलला राहत नाही म्हणून हे ॲफिडेविट आहे. कॉलेजची अटेंडन्स आहे तुमची 3 महिने म्हटलेलं आहे. जी अटेंडन्स तुम्हाला मिळत असेल ती अटेंडन्स सर्टिफिकेट तुम्हाला आणावी लागेल, इथे तुम्हाला अपलोड करावी लागेल. अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट थोडी मोठी आहे, बघून घ्या. त्यानंतर ओनरचे डॉक्युमेंट द्यावे लागेल, जसे की इलेक्ट्रिसिटी बिल आहे यामध्ये द्यावं लागेल, टॅक्स पावती वगैरे एक डॉक्युमेंट्स तुम्हाला मागून घ्या. रेंटची रिसिप्ट द्यावी लागेल. त्यानंतर एक ॲफिडेविट आहे तुमचं की नॉट लोकल अँड स्टेईंग ऑन रेंट, जी नोटरी आहे आणि हे जे डॉक्युमेंट्स होतं नोटरीचं आणि हे ॲफिडेविट हे सेमच दिसत आहे. एक जरी बनवलं तर दोन्ही याच्यात तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे मला समजलेलं आहे. तुम्ही सुद्धा यामध्ये एकदा संपूर्ण माहिती रीड करून घ्या. तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स आहे. संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करून घ्यावे लागेल. संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड झाले की तुम्ही डॉक्युमेंट व्ह्यू करून बघू शकता. त्यानंतर सर्वात शेवटची स्टेप आहे प्रिव्ह्यू अँड सबमिट. प्रिव्ह्यू अँड सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म येऊन जाणार. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला स्टार्टिंगपासून फोटोपासून तर शेवटच्या स्टेपपर्यंत एकूण एक इन्फॉर्मेशन चेक करायची आहे. फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे, कारण तुम्ही जर एकदा फॉर्म सबमिट केला तर एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे त्यामध्ये फॉर्म तर चेक करा, 10वी 12वी, करंट क्वालिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल संपूर्ण माहिती प्रॉपर चेक करून घ्या. त्यानंतर तुम्ही टाकलेले डॉक्युमेंटसुद्धा व्हेरीफाय करून घ्या की कास्टमध्ये कास्टच आहे का, डोमेसाईलमध्ये डोमेसाईल आहे का.
जे तुम्ही ॲग्रीमेंट टाकत आहे ते ॲग्रीमेंट व्यवस्थित आहे किंवा नाही, एकूण एक डॉक्युमेंट व्ह्यू करून बघा, कारण की एकदा जर फॉर्म सबमिट केला तर तुम्ही एडिट करू शकणार नाही आहे त्यामुळे. तर या प्रोसेसनी तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आधार योजनेचा फॉर्म भरू शकतात. सेम टू सेम स्वयंचा सुद्धा फॉर्म ज्यांना भरायचा असेल फर्स्ट इयरला भरू शकता. फक्त एकच कंडिशन आहे, हॉस्टेल नसले पाहिजे. हॉस्टेल नसेल तरच तुम्ही फर्स्ट इयरचा फॉर्म भरू शकता, आणि जर हॉस्टेल असेल तर तुम्हाला हॉस्टेलचा फॉर्म भरावा लागेल. तुम्ही डायरेक्टली आधार किंवा स्वयंचा फॉर्म भरू शकत नाही. तर या प्रोसेसनी आपले फॉर्म भरा आणि फॉर्मची प्रिंट काढून आपल्या जेही डिपार्टमेंट आहे समाज कल्याण ऑफिसमध्ये त्या डिपार्टमेंटला जाऊन सबमिट करा. काही अडचण असेल कमेंट्स करा. समाज कल्याणला जाऊन सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. जर काही अडचण असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार. माहिती घ्या, फॉर्म भरा, डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा त्यांच्याकडून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, स्वयं योजनाचे फॉर्म विद्यार्थी या प्रकारे भरू शकतात. लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.